सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातून गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर घराघरात पोचले. सारेगमप दरम्यान दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली होती. वाढत्या वयासोबत त्यांच्यातली मैत्री अधिक घट्ट झाली आणि पुढे त्याचं रूपांतर प्रेमात झालं. 2022 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण नेमकी त्यांची लव्ह स्टोरी कशी आहे? जुईलीच्या बाबांना रोहितनी कसं मनवलं? लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपचा निर्णय याबद्दल फारसं कुणालाही माहीत नाहीये. नुकताच द अनुरूप शोमध्ये दोघांनी याबद्दल खुलासा केलाय. मूळची पुण्याची असलेली जुईली कामासाठी मुंबईला राहायला आली. तेव्हा मुंबईबद्दल तिला काहीच माहीत नसताना रोहितने तिला मदत केली. पण जुईलीला भेटण्यासाठी तो कल्याणवरून चक्क बोरिवलीमध्ये यायचा. बोरिवली वाटेतच लागतं, मी तुला सोडतो असं म्हणत त्याने बरेच महिने जुईलीला भेटण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्यानंतर जेव्हा तिला लक्षात आलं की बोरिवली आणि कल्याणमध्ये खूप अंतर आहे, तेव्हा हे नातं मैत्रीपर्यंत सीमित राहिलं नाहीये हेही लक्षात आलं. रोहितने जुईलीला थेट लग्नासाठी विचारलं. तेव्हा जुईलीने आधी वेळ घेतला आणि मग तिचा होकार कळवला. जुईलीच्या बाबांच्या भेटीदरम्यानचा एक मजेशीर किस्सा त्याने सांगितलाय. जुईलीच्या बाबांनी त्याला पहिल्याच भेटीत 4 ते 5 खुर्च्या एकावर एक ठेवून त्यावर बसायला लावलं आणि मग त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा रोहितची उत्तरं जुईलीच्या बाबांना पटली आणि त्यांनी सुद्धा या नात्याला होकार दिला. लग्नाआधी काही वर्ष दोघं लिव्ह इनमध्ये राहिली, पण ती चॉईस नसून गरज होती असं त्यांनी सांगितलंय. रोहितने सांगितलं की त्यांचा लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय हा सहज म्हणून घेतला नव्हता. त्यामागचं प्रॅक्टिकल कारण होतं. लिव्ह इनमध्ये राहणं ही आमच्यासाठी त्यावेळी गरज होती असं रोहितने सांगितलं. लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला कारण आमच्या दोघांकडेही त्यावेळी पुरेसे पैसे नव्हते. कोरोना लॉकडाऊनच्या आधी 8 महिन्यांपूर्वी मी इंडियन आयडलमध्ये होतो. त्यामुळे त्या काळात काही रेकॉर्डिंग्सही झाल्या नव्हत्या. त्यामुळे त्या काळात पैसेच नव्हते. स्पर्धेत जे काही मिळतात ते देखील 90 दिवसांनी मिळतात आणि ते पण 30% कापून. यावेळी जुईली सुद्धा भाड्याच्या घरात राहत होती आणि मी पण. 6 महिन्यांनी आम्ही घरच्यांना सांगितलं की इतका खर्च करणं आता शक्य नाहीये. माझ्या बाबांना सांगितलं, तसंच जुईलीच्याही घरी सांगितलं. पुढे संसार व्यवस्थित करायचा असेल तर पैसे कमवायलाच पाहिजेत. पैसे आता माझ्याकडेही नाहीत आणि तिच्याकडे सुद्धा. असं प्रॅक्टिकली घरच्यांना समजावलं आणि ही गोष्ट त्यांनाही पटली आणि त्यांनी लिव्ह इनसाठी परवानगी दिली. त्यानंतर दोघांनी 2022 मध्ये लग्नगाठ बांधली. जुईली आणि रोहित हे सोशल मीडियावरचं फेवरेट कपल आहे, तर कामात एकमेकांना नेहमीच सपोर्ट करतात. तुम्हाला ही जोडी कशी वाटते आणि त्यांच्या प्रेमाचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.